नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुन प्रियाला खूप प्रश्न विचारत असतो, इतके प्रश्न विचारत असतो की खूपच. तेव्हा आता रविराजला खूप राग येतो. रविराज म्हणतो, मिलॉर्ड हे काय चाललं आहे? अर्जुन तू काय करतो आहे? माझ्याच मुलीवर आला, तू माझ्याच मुलीला प्रश्न विचारतोय. तुला माहिती आहे की प्रिया निर्दोष आहे, पण तरीसुद्धा मिलॉर्ड म्हणतात तुम्ही शांत बसा, आधी काय चाललं आहे ते त्यांना करून घेऊ द्या. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, प्रिया तूच खून केला आहे, तू विलासचा खून तर केलाच आहे, पण मधुभाऊंना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे ऐकून दामिनी, इकडे साक्षी आणि महिपत खूप खुश होतात, कारण त्यांना असं वाटत होतं आता वार पलटला, आता प्रियावरच येईल सगळं, बरं झालं आपण वाचलो. तर त्यांना हसू येत असतं. तेव्हा आता रविराज परत म्हणतो, नाही मिलॉर्ड, माझी मुलगी असं करू शकत नाही, ती खून करू शकत नाही. तेव्हा आता अर्जुन शांत असतो, त्याला काहीच बोलायचं नसतं त्या गोष्टीवर, कारण त्याला माहिती आहे की प्रियाने खून केलेलाच नाही म्हणून. तरीसुद्धा अर्जुन प्रियाला खूप काही प्रश्न विचारतो आणि मग नंतर प्रिया म्हणते, नाही नाही मी खून केला नाही आहे, तर मी खून पाहिला आहे, कोणी केला आहे तो खून साक्षीने केला आहे. असं म्हणताच आता साक्षीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. साक्षी म्हणते की नाही मी खून केला नाही. तेव्हा आता प्रिया म्हणते, हो तूच खून केला आहे आणि तेही मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आता हे ऐकून तर रविराजच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकते. रविराज म्हणतो, प्रिया एवढी खोटं बोलतेस तू? आतापर्यंत तू म्हणत होती की मधुभाऊंनी केला आणि आता तू म्हणते साक्षीने केला. तर आता अर्जुनने वधवून घेतलेलं असतं प्रियाकडनं. तर आता रविराज म्हणतो, बरोबर, माझा शिष्य कधी चुकूच शकत नाही, माझ्यासारखाच आहे तो, बरोबर आहे. अर्जुन तू प्रियाला शिक्षा दे. असं आता रविराज उभं राहून खाली बसत असतो. त्याला खूप वाईट वाटत असतो. त्याला असं वाटत असतं की प्रिया असं करू शकेल हे चुकीचं आहे, तिला तर शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तर तूच खून केला, तू खून केला नाही तर साक्षीने खून केला आहे ना? तेव्हा प्रिया म्हणते, हो हो साक्षीने खून केला आहे. तेव्हा आता इकडे अर्जुन सांगतो मिलॉर्डला की जज साहेब, मिलॉर्ड आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. साक्षीला आणि प्रियाला चांगली कडी जन्मठेपेची शिक्षा झालीच पाहिजे, कारण ह्या दोघी आतापर्यंत इतक्या खोटं बोलत आल्या की खूपच. तुम्ही ठरवा आता काय शिक्षा द्यायची. शिक्षा तर त्यांना जन्मठेपेची तर झालीच पाहिजे, पण दोघींना चांगली कडकडून शिक्षा झाली पाहिजे की दुसऱ्या वेळेस आता असं कोणी करणार सुद्धा नाही. तर मंडळी आता रविराजला सुद्धा हातावर हात ठेवून बसावं लागतं, कारण प्रियाने चूक केलेली असते आणि रविराजने म्हटलं असतं की आता प्रियाला आणि साक्षीला शिक्षा झाली पाहिजे. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.